सावंत आणि मालवणी तुळशीच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत. तर हे बघा मित्रांनो, हे 3 रोप आहे. हे बघा, तर मी ह्याला एका दोघाला करून तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे स्वतःहून रुजलेले आहेत. हे कसे आपण खातो आंबे आणि बाटा बघा, आपण कचरा म्हणून फेकतो. तर हे बघा 3 कसे, एक किती आहे, 4 आहेत. हे बघा, हा एक छोटा पण रोप आहे, हा एक आहे, हा एक. आता हे जवळ जवळ आहे तर काय हरकत नाही. ह्याला काय करायचं, एक जगला पुढचा पण, या 3-4 आहेत. हे बघा, एक जगला तर बाकीच्यांना दोघा तिघांना कापून टाका किंवा तोडून टाका आणि एक कुठचं तरी ठेवून द्यायचं. ह्याला करून दाखवतो आधी. आता हे थोडं जाड आहे. हे बघा, तर मी काय करतो, कापतो त्याला. ही बघा, त्याच्यासाठी काय, ही खरवत लागते म्हणून सांगतो तुम्हाला. ही एक अशी खरवत ठेवा तुमच्याकडे, कारण ही 400-500 रुपयात भेटते, काय जास्त महाग नाही. हे बघा, आता काय करायचं, आता आपल्याला इथे ग्राफ्टिंग करायचं. तर हे बघा, एवढ्या वरती मी कापतो इथलं. हे लगेच कापतं बघा, आणि कापते वेळी असं क्रॉस कापायचं जरा, जेणेकरून त्याच्यावर पाणी राहत नाही पावसाळ्यात. व्यवस्थित कापायचं, कारण साल त्याची हे झाली नाही पाहिजे, खराब झाली नाही. हे बघ, हे बघ, पाणी करतो, पटपट करून दाखवतो. पहिले हे काय करायचं, साफ करायचं जवळ येतो. हे बघा, मी क्रॉस कापलं, जेणेकरून काय पावसाचं पाणी ह्याच्यावर साठून राहत नाही, ते लगेच असं निघून जातं. आता काय करायचं, ते साईन आहे बघा. मी आता ह्या 2 साईन लावतो ह्याला. हे बघा, 2 साईन घेतले आहेत. हे रत्नाचं आहे. हे बघा, रत्नाच्याच आहे दोन्ही. तर इथे आपण लावून दाखवतो. हे बघा, हे काय करायचं, आता हे जास्त त्याचं हे साल नाही काढायची, कारण सायन कसं आहे, तेवढीच त्याची साल काढायची, जास्त खोल नाही काढायची. हे बघा, इजी आली पाहिजे. ही बघा, त्याची आता मी इकडे अशी चालू करावी. पाऊस आहे त्याच्यामुळे पटपट करून तुम्हाला दाखवतो.
हे बघा ही मी दुसरी सायन घेतली बघा. पाऊस आहे म्हणून गडबडीत पटापट बनवतो. तर मी हे काय जर झाड मोठं आहे म्हणून ही टेप घेतली बघा. तर काय करायचं तर सुरुवातीला हे हालू नये म्हणून थोडं हे पहिलं असं बांधून घ्या. म्हणजे काय तुम्हाला आपल्याला बांधायला बरं पडतं. हे बघा असं बांधून घ्यायचं म्हणजे काय तर सायन टाईट बसते. हे बघा तर कसं टेन्शन नाही. नंतर खालून बांधायला चालू करा. आवडून इथून आता पाणी ह्याचं नाही गेलं पाहिजे आतमध्ये. सोपं आहे अगदी, काय भारी नाही. हे मी फक्त लावत असतो कशाला तर पाणी जाईल आतमध्ये म्हणून. काय जेणेकरून हल्ले नाही पाहिजे. फिरवतो म्हणजे काय सायनच्या इथून आतमध्ये पाणी जाईल म्हणून. पाणी आत फक्त गेलं नाही पाहिजे. पाऊस, कारण पाऊस एवढा भरपूर असतो आमच्या इकडे कोकणात मित्रांनो. हे बघा आता कसं टाईट झालं हे.